नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी शेवयाचं उपीट बनवणार आहे. कोण कोण तिखट भात बी म्हणतात शेवयाचा. तर इथं एकदम मोकळा भात बनवणार आहे. म्हणजे शेवयाचं उपीट एकदम मोकळं कसं बनवायचं एक ट्रिक वापरून बनवणार आहे. आणि लहान मुलांना तर खूप चांगलं आहे. हे पौष्टिक आहार आहे आणि मोठ्यांना पण, आणि पचायला पण हलकं आहे. हे घरीच बनवले आहेत शेवया गव्हाच्या पिठापासून. तर इथं मी 5-6 जणांचा नाश्ता बनवणार आहे. 5-6 जणांचं एवढं इतकं शेवया घेतल्या आहेत. तर इथं बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे लागणारं फोडणीसाठी साहित्य. तर इथं मी गॅसवर कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. पहिल्यांदा आपल्याला शेवया भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळं ना शेवयाचं उपीट एकदम मोकळसर होते. तेल टाकून भाजायचं आहे याला. चिकट वगैरे काही होणार नाही भाजल्यानंतर उपीट. तर भाजून बनवा असं उपीट. तेल टाकून घ्यायचं आहे कडनं. कढई छान गरम करायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट लागेल भाजायला. मी थोडं थोडं करून भाजत आहे. बघा असा कलर येईपर्यंत भाजायचा आहे. ब्राऊन, थोडासा गोल्डन ब्राऊन. तर हे सर्व शेवई एका ताटात काढून घ्यायचं आहे. मी सर्व शेवया इथं भाजून घेतला आहे. तर गॅसवर ती त्याच कढईत तेल ठेवलं आहे 1.5 पळी आणि जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि आपूट शेंगदाणे घेतले आहेत. हे पण तेलामध्ये छान 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे तेलातच. अगोदर शेंगा टाकायचं नाही तर भाजत नाहीत कच्ची शेंगा नंतर टाकल्यावर. बघा इथं शेंगा छान फ्राय झाले आहे तेलात. आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण छान फ्राय करायचा आहे तेलात. बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायचा आहे. कांदा छान फ्राय झाला आहे. मिरचीला पण छान परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे 5-6 पाकळ्या. पाकळ्या म्हणते पानं पण म्हणू शकता. बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचा आहे. कढीपत्ता छान मिनिटभर परतून घेतल्यावर टोमॅटो टाकायचा आहे. दोन ते 3 मिनिट टोमॅटो फ्राय झाल्यावर यात आपल्याला मी पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी. तोपर्यंत पाणी गरम होत आहे. हळद टाकून घ्यायची आहे. 1 चमचा टाकला आहे हळद बारका. आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. जास्त टाकायचं नाही. मी हिरवी मिरची टाकली आहे त्यात.
बारीक केलेली. सर्व मिक्स करायचं आहे. हळद तेल. आता गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. आपलं जेवढा नाश्ता बनवायचा ना तेवढं पाणी टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे. शेवयामध्ये मीठ असतं अगोदरच, बनवताना टाकलेलं असते. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बघा छान उकळी पण येत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे. आता हे भाजलेल्या शेवया टाकून घ्यायचं आहे. ही ट्रिक वापरून नक्की करा शेवयाचं उपीट, म्हणजे एकदम मोकळसर होईल. म्हणजे तेल टाकून भाजायचं ह्याला, नाहीतर चिकट होतील शेवयाचं उपीट. तेल टाकलं ना, भाजून घेतलं की एकदम मोकळसर होतात. तर इथं मी सर्व शेवया टाकून घेतला आहे. सर्व मिक्स करायचं आहे. याला काय जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी. अगदी 2-3-4 मिनिटात शिजून निघेल हे भात. भात म्हणते उपीट, भात पण म्हणू शकता. बघा इथं शिजत आलं आहे. अगदी 2 मिनिटासाठी प्लेट झाकून घ्यायचं आहे, एक झाकण. बघा किती छान खुलून आलेत शेवाळे. उपीट एकदम मस्त झाला आहे. ही पौष्टिक आहे आहार, पचनासाठी खूप हलका आहे. सकाळी घाई गडबडीत असं बनवा नाश्ता. छोट्या मुलांच्या सकाळच्या डब्यासाठी बनवू शकता हे नाश्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.